राज्यात सध्या नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांचा धुरळा उडालेला आहे आणि अशातच महायुतीमध्ये काहीशी राजकीय अस्वस्थता आहे आणि या राजकीय अस्वस्थतेचं कारण आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेले एक वक्तव्य। रवींद्र चव्हाण बोलण्याच्या ओघात असं म्हणाले की 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, 2 डिसेंबरपर्यंत मला युती टिकवायची आहे। खरं तर त्यांच्या या वक्तव्याला मालवणमधल्या निवडणुकीचा संदर्भ होता, पण त्यांच्या या वक्तव्यानंतर मित्रपक्षांकडून प्रतिक्रिया येत गेल्या आणि या गोंधळात आणखीनच भर पडलेली आहे। नेमकं काय घडतंय आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। 2 डिसेंबर नंतर राजकीय भूकंप, महायुती टिकणार की फुटणार? निवडणुकांच्या तोंडावर राज्यात खळबळ। या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात, एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे। आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे, तेच काम करायचं आहे। भरत कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही, आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस, आणि तू तर भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ। आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही। त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शनमध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात। आपण जय श्रीराम वाले लोक। लंका जाळण्यावरून शिंदे आणि फडणवीसांमध्ये असा सामना पालघरमध्ये रंगला होता। पण महायुतीत खरंच काही जळतंय का याचा संशय बळावलाय तो भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे। महायुतीत कोकणात तर जरा जास्तच बिनसलंय। शिंदेचे आमदार निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरात पैसे सापडल्याचं स्टिंग ऑपरेशन केलं। या पैशांमागे रवींद्र चव्हाणांचा हात असल्याचा आरोप निलेश राणेंनी केला। आधीच ठाण्यामधल्या शिवसेना फोडाफोडीवरून शिंदे सेनेत आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू असताना मालवणातले हे पैसे समोर आले। त्यावर प्रतिक्रिया देताना रवींद्र चव्हाण म्हणाले, मला 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। हे खरं आहे का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे, खोटं आहे का? रवींद्र चव्हाणांच्या या वक्तव्यामुळे पुढचा साहजिकच पडलेला प्रश्न म्हणजे 2 डिसेंबर नंतर युती तुटणार का? त्यावर शिंदे सेना म्हणते ते चव्हाणांनाच विचारा। इलेक्शन आता 2 महिने आहेत, इलेक्शन नंतर जे आहे केंद्रामध्ये पण युती आहे आणि राज्यामध्ये पण युती आहे। तर प्रत्येकाने प्रत्येक नेत्याला शिंदे साहेबांनी पण सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी पण सांगितलेलं आहे, जेव्हा प्रचार करत असतो जेव्हा खालच्या पातळीवरती प्रचार करू नये। 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले। 2 डिसेंबर पर्यंत मला माहिती ना ते काय बोलले, मला माहिती ना। मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? रवींद्र चव्हाण ठाण्याचे आहेत। ते शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच शिंदेंची माणसं फोडून भाजपमध्ये घेताय। त्यावरून शिंदे आणि भाजपचं जोरदार बिनसलंय। आता युती तुटण्याची तारीखच एक प्रकारे रवींद्र चव्हाणांनी जाहीर केली आहे। मात्र युती कायम राहील असा विश्वास एकनाथ शिंदेंना आहे। ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी साहेबांनी केली। ही विचारांवर, विचारधारेवर युती झाली आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे एनडीएचं सरकार सुरू आहे। त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झालेली आहे आणि ही युती कायम राहील। स्वतः भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी युती तुटण्याबद्दल वक्तव्य केल्यानं विरोधकांनाही आरोप करायला बळ आलंय। मात्र आमची काळजी करू नका, तुमचं तुम्ही बघा असं सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना सुनावलंय। हे पण बऱ्याच ठिकाणी त्यांची युती तुटल्यात जमा आहे। कुठंतरी एखादी सभा जॉईंटली झाली का त्यांची? कुठंतरी एक या टोकाला एक या टोकाला आहे, त्याच्यामुळे युती त्यांची तुटल्यात जमा आहे। नगरपालिकेत तरी कुठं फार एखाद्या अर्ध्या ठिकाणी असली तर असेल, परंतु नगरपालिकेत कुठे युती आढळणे, मीही बऱ्याच ठिकाणी फिरलो, एकमेकांना तिथले कार्यकर्ते शिवे देतात आणि नेते काय बोलतात, फक्त नाव घ्यायचं बाकी ठेवलंय त्यांनी, फडणवीसांनी आणि शिंदे साहेबांनी। महायुतीत काय चाललंय याची काळजी करण्यापेक्षा महाविकास आघाडीने आपलं घर सांभाळावं।
आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथरावजी शिंदे, अजितदादा तिन्ही सक्षम आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत अशा प्रकारचं होणार हे तिन्ही नेत्यांनी सांगितलं होतं. कारण ही छोटी निवडणूक असते, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं असतात आणि त्याच्यामुळे युती झाली तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यावर अन्याय होतो. म्हणून तिन्ही पक्षांनी ठरवून जिथे जमेल तिथे युती, नाही तिथे वेगळे, असा हा अंडरस्टँडिंगचा विषय आहे. ठीक आहे, आता त्यांच्या वाक्याचा निश्चितच त्यांना काय त्यांच्या डोक्यात चाललंय कल्पना नाही, परंतु आम्ही या प्रकरणामध्ये सर्वांनी दखल घेतलेली आहे. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत. 2 तारखेनंतर नेमकी त्यांची भूमिका काय असेल त्यानुसार आम्ही आमचं सुद्धा स्टेटमेंट निश्चित देऊ. रवींद्र चव्हाणांनी थेट युती तुटण्याची तारीख का सांगितली यावरून आता उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. शिंदे फडणवीसांमधला संघर्ष दिसू लागलाय. एकाच कार्यक्रमात बाजूबाजूला उभे राहून एकमेकांशी न बोलणारे शिंदे फडणवीस कॅमेऱ्यानं टिपलेत. भाजपच्या तक्रारींसाठी दिल्लीत शहांच्या भेटीसाठी गेलेल्या शिंदेंना रिकाम्या हाती परतावं लागलं. आपण अहंकाराविरोधात एकत्र आलोय असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंनी भाजप विरोधात शड्डू ठोकलाय का? शिंदे आणि अजित पवार या महायुतीतल्या भिडूंमध्ये कायम धुसफूस असते. शिंदे गटातले किमान 35 आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा ठाकरेंनी केलाय. त्याचवेळी शिंदे आणि पवार एकत्र येणं ही भविष्यातली नांदी असू शकते असं शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणतीये. राज्यातल्या या सगळ्या ताज्या गरमागरम घडामोडी पाहता रवींद्र चव्हाणांनी जाहीर केलेली 2 डिसेंबर ही तारीख खरंच राजकीय भूकंप घडवणार का या चर्चेला बळ मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.